नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण घोसावळ्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। याला काही जण गिलकेसुद्धा म्हणतात। सकाळच्या घाई गडबडीमध्ये टिफिनसाठी पटकन ही भाजी तयार होते। अगदी 10 मिनिटंसुद्धा ही भाजी तयार करण्यासाठी लागत नाहीत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे सगळ्यात आधी आपल्याला घोसावळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर याचे मागचे पुढचे देठ अशा प्रकारे काढून घ्यायचे। दोडक्यासारख्या याच्या शिरा वगैरे काढायची काही गरज नाही। त्यानंतर आपल्याला जसे हवे आहेत तशा आकारामध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, इथे अशा प्रकारे मी चौकोनी आकारामध्ये छोट्या छोट्या याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे इथे मी सर्व गिलके कापून घेतलेले आहेत। त्यानंतर गॅसवरती इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये इथे मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल जसं तुम्हाला कमी जास्त हवं तसं घालू शकता। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी घालायची आहे। जिरे छान फुलले की त्यामध्ये इथे मी लसूण असा ठेचून घातलेला आहे। ह्या भाजीसाठी आपल्याला लसूण थोडा जास्तीचा वापरायचा आहे, त्यामुळे भाजी अगदी छान लागते। आपण ही भाजी आज लसणामध्येच बनवणार आहोत। लसूण छान आपल्याला लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी अगदी 1 चमचाभर इथे मी खोबऱ्याचा कीस घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे। हे सुद्धा आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला हे सर्व कापून घेतलेले भाजी घालायची आहे। भाजी ह्या मसाल्यांमध्ये छान अशा आपल्याला 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचे आहे। ह्या भाजीला आपल्याला बिना पाण्याचीच ही भाजी तयार होते। ह्या भाजीला अंगचंच पाणी सुटतं, पाणी वापरायची सुद्धा गरज नाही। भाजी इथे छान अशी परतून झालेली आहे। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आपण जो कोणता आपला साठवणीतला मसाला आपण वापरत असाल तो मसाला यामध्ये चवीनुसार घालायचा आहे आणि मीठ आणि मसालेसुद्धा यामध्ये आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। हे बघा, मस्त असा मसाला आपला भाजीला कोट झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। इथे आपण सुकी भाजी बनवत आहोत, त्यासाठी थोडासा कूट आपल्याला कमीच लागतो। जर तुम्हाला रश्श्याची भाजी बनवायची असेल तर थोडासा आणखीन इथे शेंगदाण्याचा कूट वापरू शकता। त्यानंतर आपल्याला हे सुद्धा छान असं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। पाणी जर नाही घातलं तरी सुद्धा ह्या भाजीला पाणी सुटून ही भाजी शिजते। अगदी आपण यामध्ये कढईला भाजी चिटकू नये यासाठी 1-2 चमचे पोहे काढायच्या चमच्याने आपण पाणी वापरलेलं आहे। आता ह्याला झाकण लावून आपल्याला 5 ते 6 मिनिटं याला वाफ देऊन घ्यायची आहे। हे बघा, इथे बघू शकता इतकं ह्याचं अंगचंच पाणी सुटलेलं आहे। भाजीसुद्धा आपली आता छान शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता। तुम्ही अशा प्रकारे एकदा ही भाजी बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा। आता वरतून थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आणि एकजीव करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सकाळच्या घाईमध्ये तुम्ही फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडणी देऊन ही भाजी तयार करू शकता। चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।